266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विशेषतः मच्छीमार व्यावसायिकांमध्ये मतदार जनजागृतीसाठी विरकरवाडा बंदरावर बोट रॅली काढण्यात आली होती। या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव आदींसह मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, व्यावसायिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे। लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मच्छीमारांनी मतदान करावे। त्याचबरोबर आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमधील मतदान जनजागृती करण्यासाठी मतदान दूत म्हणून काम करावे, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले। 66 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई साहेब यांनी महाराष्ट्र सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024ला 20 नोव्हेंबर 2024 रोजी जे मतदान होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती करण्यासाठी मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करून त्यांनी मच्छीमारांची बोट रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि हा एक स्वीप कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि याच्यामध्ये निश्चितच मच्छीमार समुदायामध्ये मतदानाबाबत जनजागृती होईल आणि मतदानाचा टक्का नक्कीच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढेल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक निर्णय अधिकारी मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय एम देवेंद्र सिंह सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे मतदार जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघात आम्ही राबवत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मासेमारी या व्यवसायावर जे अनेक मच्छीमार अवलंबून आहेत या नौका मतदानाच्या दिवशी समुद्रात गेल्यामुळं त्यांचं मतदान होऊ शकत नाही। अशा मच्छीमार मतदारांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी आजचे बोटींची ही रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती। या बोटच्या रॅलीमध्ये 150पेक्षा अधिक बोटी सहभागी झालेल्या आहेत। अनेक नौका मालक, मच्छीमार या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत हजारो मच्छीमार यामध्ये आज सहभागी झालेले आहेत। तर या सर्वांना दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याचा मी आवाहन करतो। मतदानाच्या टक्केवारी ही वाढण्यासाठी तर त्यांच्या जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस आम्ही या मच्छीमार बांधवांच्यासाठी निश्चित केलेला होता। त्यानुसार सकाळपासून आज आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत। मतदान केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयी आहेत, EMM सुविधा आहेत। या मच्छीमार मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या घरोघरी VIS स्लिप देखील BLOच्या मार्फत वाटल्या जात आहेत। तर मी आपल्या मार्फत आवाहन करतो की सर्व मच्छीमार मतदार बंधू भगिनींनी अवश्य 20 तारखेला मतदान करून आपले मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदान हा हे केवळ अधिकार नसून मतदान करणे हे आपलं कर्तव्य देखील आहे। तर आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी जरूर पार पाडा असं आवाहन करतो। धन्यवाद।